नमस्कार, मी निखिल सुक्रे, बातमी टीव्ही मध्ये तुमचं स्वागत आहे। खरं तर एमपीएससी आणि आयबीपीएस ची परीक्षा एकाच दिवशी आल्यामुळे आता आपण मागच्या बाजूला पाहू शकतो हे एमपीएससी चे विद्यार्थी आहेत जे आंदोलनासाठी रस्त्यावरती उतरलेले पाहायला मिळतात। काल रात्रीपासून या विद्यार्थ्यांचा या रस्त्यावरती संघर्ष चालू आहे। बरेच दिवसांपासून हे विद्यार्थी रस्त्यावरती उतरून आंदोलन करत आहेत, परंतु शासनाकडून कुठेतरी नोंद घेतल्या जात नाही ही खंत या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये। आपल्या बरोबर काही विद्यार्थी आहेत, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत। त्यांच्या काय भावना आहेत, काय मागण्या आहेत, हे त्यांच्याकडून जाणून घेऊयात। दादा, आंदोलनामध्ये सहभागी झालेला आहेस, काय मागणी आहे तुझी आणि सरकारच्या या भूमिकेकडे? हे परीक्षा 25 ऑगस्टला होणार आहे, पुढे गेली पाहिजे आणि त्याच्यामध्ये ॲग्रीच्या 258 जागा ऍड झाल्या पाहिजेत। मला सांगा, आयबीपीएस न हे जानेवारीमध्ये डिक्लेअर केलं 25 ऑगस्टला परीक्षा आहे, मग राज्य सेवेने त्या दिवशी परीक्षा का ठेवायची? आज विद्यार्थी कित्येक वर्षापासून अभ्यास करतात आणि रोज यांना लाखोचा खर्च होता अभ्यासासाठी। आता दोन्हीपैकी एकाच परीक्षेला उपस्थित राहू शकणार ना? मग ह्याच्यात विद्यार्थीची चूक काय? आम्ही फॉर्म भरले दोन्ही परीक्षेचे। आता 18 तारखेला आयबीपीएस आणि समाज कल्याणची परीक्षा पण एकाच दिवशी आली, त्याच्यामुळे विद्यार्थ्याचं नुकसान झालं। कमीत कमी 40 ते 50% विद्यार्थी परीक्षा देऊ शकले नाहीत। आम्ही फीस भरून पण परीक्षा देऊ शकलो नाहीत, ही आमची चूक आहे का? त्यामुळे जोपर्यंत परीक्षा पुढे जाऊन त्यात ॲग्रीच्या जागा वाढ होत नाहीत तोपर्यंत आमचं बेमुदत धरणे आंदोलन चालूच राहणार आहे। बघायला गेलं तर पोलीस भरतीच्या बाबतीत सुद्धा हेच झालं होतं की 2 जिल्ह्यामधील ग्राउंड जे ते एका दिवशी ठरवण्यात आलेलं होतं। अशा परीक्षांच्या बाबतीत किंवा ग्राउंडच्या बाबतीत किंवा भरत्यांच्या बाबतीत अशा प्रकारच्या 2 परीक्षांच्या एकाच दिवशी तारखा येणं, हे काय वाटतं? याच्याकडे कसं बघता तुम्ही? हे सरकारचा सावळा गोंधळ आहे। सरकारच्या मुळे हे विद्यार्थ्यांचं नुकसान होत आहे। जर आयोग, सरकार आणि हे जर प्रशासन जर व्यवस्थित त्यांचा कारभार प्रशासन त्यांनी व्यवस्थित हाताळलं नाही तर हे असं नुकसान कायम होत राहील। आणि याच्यात विद्यार्थ्यांची काय चूक आहे? आज जे नुकसान झालंय त्याला पूर्णतः सरकार जबाबदार आहे। आता 25 तारखेला विद्यार्थ्याचं नुकसान होऊ नये म्हणून त्यांनी परीक्षा पुढे ढकलणं 100% गरजेचं आहे। दादा, तुम्ही हे कागदपत्र दाखवत आहात, काय सांगायचं आहे याच्यामध्ये? एकाच दिवशी आयबीपीएस आणि राज्यसेवा या दोन्ही पेपर एकाच दिवशी आल्यामुळे विद्यार्थ्यांनी नक्कीच अडचण होतं। एका विद्यार्थ्याला 1000 रुपये फी भरून ती परीक्षा द्यावी लागते। त्यामुळे मग विद्यार्थ्यांकडे एकतर रोजगार नाहीयेत, नोकऱ्या नाहीयेत। अशा वेळेस शासनाने विद्यार्थ्यांची पिळवणूक चालू आहे। शेतकऱ्यांची, कष्टकऱ्यांचे विद्यार्थी मुलं आहेत आणि या मुलांना मग न्याय देण्यासाठी कोणाच्या दारात जावं लागेल? सरकारने लवकरात लवकर यासाठी प्रक्रिया करावी आणि विद्यार्थ्यांच्या मागण्या पूर्ण कराव्या। कृषीच्या ज्या जागा आहेत 258 जागा, त्या आतापर्यंत वेटिंगवरती आहेत। 2019 पासून 2025 पर्यंत विद्यार्थ्यांच्या त्या नोकऱ्या भरलेल्या गेल्या नाहीयेत, त्या जागा रिक्त आहेत। कृषी विद्यापीठामध्ये दरवर्षी 15,000 विद्यार्थी पदवी घेऊन निघतात। एकंदरीत 75,000 विद्यार्थी यामध्ये परीक्षेमध्ये पास होतात, पदव्युत्तर होतात। तर या विद्यार्थ्यांना जर नोकऱ्या नसतील तर मग हे शिक्षण सम्राट, साखर सम्राट, उद्योग सम्राट करतात काय? विद्यार्थ्यांचे प्रश्न देत नसतील, नोकऱ्या करत नसतील तर त्यांचं या सत्तेमध्ये सहभाग राहण्याचे काही कारण नाहीये। त्यांनी विद्यार्थ्यांच्या मागण्या पूर्ण कराव्या, हीच आमची विद्यार्थ्यांची अपेक्षा आहे। नक्कीच विद्यार्थी आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळतात, त्यांच्या ज्या भावनांची हेळसांड होताना आपल्याला पाहायला मिळते। खरं तर खूप वर्षांपासून अभ्यास करणारी शेतकऱ्यांची पोरं आहेत, कष्टकऱ्यांची पोरं आहेत आणि अशा प्रकारे आता ते उन्हामध्ये रात्री बेरात्री या ठिकाणी आंदोलन करण्याची त्यांच्यावरची वेळ येते। काय सांगशील दादा? 25 तारखेला आयबीपीएस आणि राज्यसेवेची प्रिलिम्स या वर्षातून एकदाच परीक्षा होतात, त्या दोन्ही एकाच दिवशी येतात आणि त्यामुळे विद्यार्थ्यांची साधी मागणी आहे की जी कृषी सेवेची ऍड खूप दिवसापासून निघली नाही त्या जागा या राज्यसेवेच्या प्रिलिमच्या माध्यमातून भरल्या जाव्यात। आणि दुसरी साधी मागणी आहे की ही एक्झाम जी दोन्ही एकाच दिवशी होणार आहे ते एक्झाम पुढे जावी, कारण का आपल्या शेजारचं कर्नाटक सारखं राज्य आहे ज्या राज्यानं स्वतःची जी स्टेट सर्व्हिसची एक्झाम होती ती एक्झाम पुढे ढकलली आहे। मग जर कर्नाटक सारखं राज्य जर एक्झाम पुढे ढकलू शकतं तर महाराष्ट्र हे प्रगत म्हणून ओळखलं जाणारं राज्य काय एक्झाम पुढे ढकलू शकत नाही? हा साधा प्रश्न आहे की ज्या वेळेस घरामध्ये एखादा कार्यक्रम असतो त्या कार्यक्रमामध्ये सुद्धा इथल्या घरातील विद्यार्थ्यांचा विचार केला जातो की त्या दिवशी कोणती परीक्षा तर नाहीये ना, मग जे 2-2.5 लाख विद्यार्थी परीक्षा देतात त्या विद्यार्थ्यांचा विचार इथला आयोग का करत नाही? ही साधी मागणी आमच्या विद्यार्थ्यांची आहे आणि जोपर्यंत विद्यार्थ्यांच्या मागण्या पूर्ण होणार नाहीत तोपर्यंत हा लढा शांततेच्या मार्गाने चालू राहील आणि तोपर्यंत एकही विद्यार्थी इथून उठणार नाही। याची दखल या सरकारनं तुमच्या माध्यमातून घेणं गरजेचं आहे मला वाटतं। भगिनी सुद्धा आपल्या बरोबर आहे, ज्या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत। ताई, काय सांगशील? मुळात ह्या परीक्षेमुळे काय होतंय, नुसतं एका विद्यार्थ्याचं नुकसान होत नाही, त्याच्यासोबत त्याच्या संपूर्ण कुटुंबाचं नुकसान होतंय। वर्षभरात त्याचे केलेले पैसे खर्च होत आहेत, त्याचे फॅमिलीचं बॅकग्राऊंड असतं, त्यामुळे हा एकूणच सामाजिक आणि आर्थिक प्रश्न विद्यार्थ्याचा नुकसानदायक आहे। त्यामुळे माननीय आयोगाला विनंती आहे की एका दिवशी कृपया 2 पेपर ठेवू नका, जेणेकरून विद्यार्थ्यांना दोन्ही पेपर देता येतील आणि योग्य पद्धतीने त्याचा अभ्यास करून पुढे पास होता येईल। पाहू शकतो आपण हे आंदोलन चाललेलंच आहे, परंतु या आंदोलनाच्या एकूण काय मागण्या आहेत ते आपण या दादाकडून जाणून घेऊया। दादा,
एकूण काय मागण्या आहेत या आंदोलनाच्या सगळ्या सविस्तर रूपात? ही राज्यसेवेची परीक्षा पुढे गेली पाहिजे 25 ऑगस्ट लावणारी. त्याच्यात कृषीची पदं ऍड झाले पाहिजे 258 आणि जी कंबाईनची ऍड बाकी ती येणं गरजेचं आहे. तिच्यासाठी पण बऱ्याच दिवसापासून विद्यार्थी मागण्या करतायत आणि ह्याच्यानुसार ऑब्जेक्टिव्ह नुसार हा विद्यार्थ्यांचा शेवटचा अटेम्प्ट आहे जुन्या सिलेबसनुसार. तर राज्यसेवेच्या जागामध्ये 1500 जागापर्यंत वाढ झाली पाहिजे, कारण त्याच्यानंतर विद्यार्थ्यांना हे क्षेत्र सोडल्याशिवाय पर्याय राहणार नाही. शेवटची परीक्षा आहे त्यांची. ही आमच्या मागण्या आहेत आणि ह्याच्यासाठी आमचं हे बेमुदत धरणे चालू आहे. कृषी सेवेच्या 258 जागा 258 जागा ऍड झाल्या पाहिजेत. त्याच्यात कुठली तडजोड होणार नाही आणि या राज्यसेवेच्या पूर्व परीक्षेतच झाल्या पाहिजेत जागा ही वाढवून, परीक्षेची डेट वाढवून. पण वारंवार आंदोलन करून सुद्धा सरकारची अशा प्रकारची भूमिका काय वाटते आपण? आम्हाला आंदोलनच करायचं ना, आम्ही अभ्यास करायचे, नोकरीला लागायचंय. पण सरकारच्याच हेच दुटप्पी धोरणामुळे किंवा चुकीच्या धोरणामुळे आमच्या ही वेळ येते. आता हे किती दिवस आहे आंदोलन हे तेच करत. सरकारनं जर व्यवस्थित सगळ्या गोष्टी केल्या तर ही वेळ येणार नाही ना आमच्यावर. ह्याला सरकार जिम्मेदार आहे, ह्याला आम्ही जिम्मेदार नाहीये. आपण पाहू शकतो सरकारच्या बेखबरदारीमुळे या ठिकाणी विद्यार्थ्यांवरती या संघर्षाची वेळ आलेली आहे. अशा प्रकारची प्रतिक्रिया या ठिकाणी आंदोलक देताना पाहायला मिळतात. परंतु या सगळ्या आंदोलनानंतर आता सरकारची काय भूमिका असणार आहे, विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य होणार का, याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी आणि माहितीसाठी पाहत राहा बातमी टीव्ही.